गोजीरवाणा घरात करत असताना मी एक 3 महिने वगैरे काम केलं आणि अचानक एक दिवस मला रिप्लेस केलं. मी एकांकिका स्पर्धांमधनं 2004 पासून काम करते. मी 11वीत होते तेव्हा आणि एकांकिका स्पर्धांचं ते जे वलय असतं आणि तो जो क्राऊड असतो तो मला व्यवस्थित ओळखत होता, कारण मी बरीच पारितोषिकं त्यात जिंकली होते. एक 53 अवॉर्ड्स वगैरे आहेत माझ्याकडे एकांकिका स्पर्धांची. क्या बात आहे. तर त्यामुळे कामातनं काम मिळत गेले. एक एकांकिका केली होती, त्यातलं काम आवडलं म्हणून मग ऑडिशन दिलं होतं. आणि मग ऍक्च्युली मी बहिशालचा कोर्स केलेला तेव्हा सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर तिथे प्रोफेसर होते आणि त्यांचं एक नाटक आलं होतं गोची प्रेमाची नावाचं. गोची प्रेमाची, हो. तर त्यात मी होते आणि ते पाहण्यासाठी ईपी आले होते वाटतं त्या चॅनलचे. तर त्यांनी मला ऑडिशनसाठी यायला सांगितलं आणि मग मी ऑडिशन दिलं. मग गोजीरवाणा घरात मिळालं. पण गोजीरवाणा घरात करत असताना मी एक 3 महिने वगैरे काम केलं आणि अचानक एक दिवस मला रिप्लेस केलं न सांगता. आणि मग माझ्या को ऍक्टर्सचा फोन आला, इकडे एक वेगळी मुलगी आली आहे तुझा रोल करायला वगैरे वगैरे. मग मी फोन केला की तुम्ही मला कळवलं नाही वगैरे. तर ते म्हणाले की आता हिरोईन मटेरियल आणि तू हिरोईन मटेरियल नाहीये, कामाचा इश्यू नाहीये तुझा, काम तू छानच करतेस, पण आम्हाला आता तिला हिरोईन म्हणून आणायचंय. मला असं खूप भीती वाटली. म्हटलं नको नको, आपलं नाटक छान आहे, नाटक काय विचारत नाही तू कशी दिसते. म्हटलं ठीक आहे. मग मी पुन्हा ऑडिशन्स द्यायला सुरुवात केलं. पण मग मधला एक असा काळ होता की जेव्हा ना अगदी घरातली आणि आपली आपलीशी वाटणारी हिरोईन हवी असायला हवी होती. मग त्या काळात मग आधी मी खूप साईड रोल हे आणि ते कॅमिओज वगैरे केले आणि मग नांदा सौख्य बरे मालिका मला मिळाली. आणि मग तिथनं पुढे सगळं चेंजेस म्हणजे लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि एक नायिका एक टॅग मिळाला जो लोकांना हवा होता. मी आहे लोकल बंधन. लोकल बंधन, तुमचा मित्र तुमच्या मदतीला.